नमस्कार. पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना आपण पोर्टलवरती पाहतोय आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचनांमध्ये जो आपण आयुक्त कार्यालयामध्ये फॉलोअप घेतलेला आहे शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा सुद्धा तुम्हाला रिफ्लेक्ट झालेला दिसेल. याच्यामध्ये दिलासा मिळालेला आहे SCBC कॅटेगरीना, EWS कॅटेगरीला आणि सोबतच डोमिसाईल अतिशय महत्वाचा विषय तो सुद्धा मार्गी लावण्यास आपल्याला यश आलेलं आहे. पाहूयात ही नोटिफिकेशन काय आहे आणि काय सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला पोर्टलवरती जायचंय आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला गाईडलाईन्स अँड इन्स्ट्रक्शन फॉर ऍप्लिकंट याच्यावरती जाऊन क्लिक केल्यावरती तुम्हाला हे नवीन मार्गदर्शक सूचना दिसतील. स्टेशन आणि सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी शेवटची तारीख मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही. हे 8 जानेवारीचं नोटिफिकेशन आहे. आज आणि काल आपण आयुक्त कार्यालयामध्ये भेट दिली होती आणि त्याच्या संदर्भातला पूर्णतः तुम्ही हे डिटेल्स सुद्धा पाहत आहात. ह्या उमेदवारांच्या सूचना पाहूयात आपण. जी पहिली सूचना आहे जवळपास जी 26 डिसेंबरची होती त्याच्यामधलीच आहे. फक्त त्याच्यामध्ये जो संभ्रम आहे तो उमेदवारांचा असा होता की त्याच्यामध्ये कोणतं डॉक्युमेंट असायला हवं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की CTT जी परीक्षा दिलेली आहे त्याच्या अगोदर जर उमेदवारांकडे हे प्रमाणपत्र असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, मग ते कोणतंही असेल तर त्याचा त्यांना लाभ होणार आहे. SCBC आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांना 5% CTT मध्ये सूट मिळावी यासाठी आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, विखे पाटील आपल्या टीमनी भेट घेतली होती. सोबत आयुक्त कार्यालयासोबत सतत पाठपुरावा चालला होता आणि काल व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर आज हे नोटिफिकेशन आलेलं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहत आहात. EWS कॅटेगरी असेल किंवा SCBC कॅटेगरी असेल त्यावेळी जेव्हा तुम्ही परीक्षा दिली आहे त्यावेळी जर तुमच्याकडे कोणतंही आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल, जरी तुम्ही ती CTT देत असताना त्याच्यावरती मेन्शन केलं नसेल परंतु तुम्ही त्या आरक्षणाचा आत्ता तुमच्याकडे ते सर्टिफिकेट होतं किंवा तेव्हाही होतं तरी मात्र तुम्हाला याच्यामध्ये लाभ मिळत आहे. बघा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट व सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे SCBC कॅटेगरीना जरी या उमेदवारांकडे 2019 मध्ये त्यांनी सर्टिफिकेट असेल किंवा 2024 14चं जरी सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी CTT दिली असेल तरी त्याचा यांना 5% सूट मिळणार आहे. सोबत EWS कॅटेगरीचं सुद्धा तसंच आहे. बाकीच्या प्रवर्गासाठी तर ऑलरेडी 5% सूट आहेच. त्याच्या संदर्भातला पाठपुरावा आपण सक्सेसफुली केलेला आहे. आणि जो दुसरा मुद्दा आहे तो आहे डोमिसाईल सर्टिफिकेट बाबतीचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आणि तो सुद्धा मार्गी लागलेला आहे. मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अर्थातच राज्यामध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ते कंपल्सरी आहे. फक्त काही उमेदवारांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नाहीयेत. त्याच्यासाठी खालीलप्रमाणे त्यांना ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, अतिरिक्त कागदपत्रे एकत्र PDF करून अपलोड करायची आहेत डोमिसाईल सर्टिफिकेटच्या जागेवरती. सोबतच तुम्ही जे आत्ता डोमिसाईल सर्टिफिकेट आत्ता काढलेलं असेल ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे PDF करून. त्यामुळे डोमिसाईल येस करू शकता. आणि येस, तुम्हा सर्वांना आता भरपूर रिलॅक्सेशन मिळालं असेल. काळजी करू नका. ओळखीचा पुराव्यामध्ये कोणताही एक, त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, वाहन चालवण्याचा पुरावा असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, मतदार कार्ड असेल, त्याच्या हा एक. त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा, टेलिफोन, गॅस, वीज देयक, मालमत्ता कर इत्यादी उपलब्ध बिले, बँक पासबुक, रेशन कार्ड, भाडे करार आणि अतिरिक्त कागदपत्रेमध्ये महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्यावरचे जन्म प्रमाणपत्र जे तुमच्याकडे असणारच आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्यावर शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमच्याकडे उत्तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट याच्यापैकी एक, या तिन्हीपैकी कोणतंही एक असेल त्याची तुम्हाला PDF करायची आहे. सोबतच तुम्हाला आपण अजून एक सजेशन देतो, कारण आपण शालेय शिक्षण विभागाला स्वतः आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन भेटलेलो आहोत. तुम्ही जे 14 मे 2025 नंतरचं जे डोमिसाईल काढलं असेल त्याची सुद्धा तुम्ही PDF याच्यासोबत जोडा आणि पूर्णतः PDF करून टाका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या कोणत्याही DVला प्रॉब्लेम होणार नाही. खूप खूप धन्यवाद. फायनली हा सुद्धा मुद्दा लावलेला आहे. आता बघा याच्यामध्ये त्यांनी हे अजूनच क्लिअर केलेलं आहे. आता त्यांना काय करायचं आहे, ज्या उमेदवारांकडे यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट नाही त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र केले असेल मात्र त्यांच्याकडे अ, ब, क याच्यामध्ये नमूद केलेला कागद प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध आहे, अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करून योग्य तो पुरावा अपलोड करून स्वप्रमाणपत्र पुन्हा करता येईल याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे अनसर्टिफाय करून तुम्हाला पुन्हा ते स्वप्रमाणपत्र करायचं आहे. नुसतं अनसर्टिफाय करून ठेवायचं नाही, सर्टिफाय करायचं आहे. मात्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. ते आजच्या तारखेचं असेल तरी सुद्धा चालणार आहे.
त्यामुळे हाही मुद्दा खूप अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला लावण्यात आलेला आहे. आता जे नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी व नोंदणी केल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक 14/1/2026 पर्यंत मुदतवाढ राहील. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि यापुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. मित्रांनो, शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती चालत असताना आपण बऱ्यापैकी मुद्दे मार्गी लागलेले आहेत. NCL असेल, EWS असेल, SCBC 5% सूट असेल आणि आता डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा असेल. फक्त बोलतच नाहीत तर करत सुद्धा आहोत आणि त्याचा तुम्ही रिझल्ट हा सर्वांच्या समोर पाहत आहात. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. फायनली आता तुम्हाला दिलासा मिळालाच असेल. फक्त फॉर्म भरत असताना कोणती जर तुमची मायनस चूक होऊ नये याच्यासाठी आपण वेबिनार अरेंज करत आहोत. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून आज जरी तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करावी लागली तर त्याचा परतावा तुम्हाला नक्कीच भेटेल. कारण या वेबिनारच्या माध्यमातून आम्ही जे काही फॉर्म चेक करत आहोत त्याच्यामध्ये 80% चुका रॅन्डम चुका आहेत त्या सुद्धा सापडत आहेत. त्या जर तुम्हाला वाटत असेल आणि याच्याबद्दलचा कोणताही मुद्दा असेल, डायरेक्ट तुम्ही थेट संपर्क साधू शकता. वेबिनारच्या माध्यमातून आपण नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि हो, शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आपण भेटत आहोत आणि असंच भेटत राहू. कारण आपण जे मुद्दे मांडतो तो लावतोच आणि तो निकाल हा तुम्ही तो पाहत आहातच. असंच राहूया, भरपूर जागा आणायचे, लढूया आणि जिंकूया सुद्धा. स्टे कनेक्टेड.